22 मार्च 1947 रोजी ब्रिटिशांनी भारत देश सोडण्याचा निर्णय घेतला। पुढे भारत देश आणि पाकिस्तानची विभागणी झाली। 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वतंत्र झाला। भारत देश स्वतंत्र झाला असताना सुद्धा अशी 3 राज्य होती जी भारतात सामील होण्यास तयार नव्हती। ती 3 राज्य म्हणजे जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद। आणि हीच राज्य भारतात सामील करून घेण्यासाठी एका महान पुरुषाने विडा उचलला। त्या महापुरुषांना लोह पुरुष हे असं म्हटलं जातं। भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हा विडा उचलला। त्यांनी हे 3 राज्य भारतात सामील करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्या। त्यांच्या ह्या हालचालीला यश आलं। त्यांच्या या प्रयत्नामुळे जम्मू काश्मीर आणि जुनागड भारतात तर सामील झाले, परंतु हैदराबाद संस्थान भारतात सामील होण्यास तयार नव्हते। त्यावेळेस त्यांनी तत्कालीन हैदराबाद संस्थानाचे राजा मीर उस्मान अली खान यांना एक धमकी दिली। चला तर मग जाणून घेऊया मीर उस्मान अली खान यांना सरदार वल्लभभाई पटेल यांनी काय धमकी दिली। नमस्कार, मी मीर सुसगरे बोलभारी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। भारताचे पहिले गृहमंत्री, ज्यांना लोहपुरुष असं म्हटलं जातं, असे सरदार वल्लभभाई पटेल यांनी 3 राज्य भारतात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न चालू केले। त्यांनी प्रथमतः 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू काश्मीरचा राजा हरी सिंग यांच्यावर दबाव टाकून जम्मू काश्मीर भारतात सामील करून घेण्यात आले। 11 जून 1947 रोजी तत्कालीन हैदराबाद संस्थानाचा राजा निजाम मीर उस्मान अली खान यांनी एक निर्णय घेतला। त्यांनी तो निर्णय असा घेतला की हैदराबाद संस्थान भारतात सामील होणार नाही, हैदराबाद संस्थाने स्वतंत्र राहील। त्यांच्या या निर्णयामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढे प्रश्न उभा राहिला। हैदराबाद संस्थानातील जनतेचं मत जाणून घेण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक निर्णय घेतला। तो निर्णय म्हणजे असा की हैदराबाद संस्थानातील अंतर्गत संरक्षण, या संरक्षणाच्या माध्यमातून असं आढळून आलं की येथील असलेल्या एकूण जनतेच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 97% लोकसंख्या ही भारतात राहण्यास तयार आहे। आणि जुनागडचा नवाब यांची अशी इच्छा होती की जुनागड हे राज्य पाकिस्तानमध्ये विलीन झाले पाहिजे, परंतु त्यांच्या या भूमिकेमुळे तेथील जनतेने नवाबाला पूर्णपणे प्रखर विरोध केला। या विरोधामुळे सरदार वल्लभभाई पटेल यांनी दोन्ही राज्यांना आव्हान केले की तुम्हाला भारत देश सोडून जायचे असले तुम्ही जाऊ शकता, परंतु तुमचे राज्य पाकिस्तानमध्ये विलीन होणार नाहीत, कारण की तेथील जनतेची या गोष्टीला अनुमती नाही। तेव्हा पुढे 20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड राज्य भारतामध्ये सामील झाले, परंतु हैदराबाद संस्थान भारतात सामील होण्यास तयार नव्हते। तेव्हा पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम मीर उस्मान अली खान यांना सांगितलं की तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचं असतं तुम्ही जाऊ शकता, परंतु हैदराबाद पाकिस्तानमध्ये विलीन होणार नाही। हे सांगून सुद्धा मीर उस्मान अली खान यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही। म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांनी एक सांकेतिक रूपामध्ये एक धमकी दिली। ती धमकी अशी, निजाम तू हे समजून घेतले पाहिजे की मी माझ्या हातात बांगड्या घातल्या नाहीत, जोपर्यंत मी तुला सहन करत आहे तोपर्यंत मी तुला सहन करत राहील। जेव्हा मला जाणवेल की सहन करण्याची मर्यादा संपली आहे, तेव्हा मी काही घंट्यामध्येच हैदराबाद भारतामध्ये सामील करून घेईल। अशा प्रकारची धमकी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मीर उस्मान अली खान यांना दिली। आणि पुढे 1948 मध्ये ऑपरेशन पोलो हैदराबाद संस्थानामध्ये राबवण्यात आले। या ऑपरेशनच्या माध्यमातून हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्यात आले। सरदार वल्लभभाई पटेल यांची धमकी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।